जास्त काही बोलत नाही. आणि खरोखरच तशी रेफरन्स आहे की गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. छोटीशी गोष्ट नाही आहे, थोडी मोठी आहे. मे महिन्या भर उन्हाळा आठवड्याचा बाजार करून मी येत होते. हातात 2 पिशव्या, कांद्यावर 2 पिशव्या, मोठी पर्स वजन घेऊन. उन्हामुळे कसं भरभर भरभर घरी केव्हा पोचीन असं झालं होतं. तर आणि डोक्यावर टोपी म्हणजे दुपट्टा बांधलेला होता. भरभर चालताना माझ्या डोक्यात टप पकड आवाज आला. इकडे तिकडे पाहिलं, वर हात लावला, काय गोड रसदार आंब्याची कोय. इकडे तिकडे पाहिलं, कुठे आंब्याचं झाड तर नाहीये. मग समोर पाहिलं, एक बाईसाहेब गॅलरीमध्ये लांब पाय करून खुर्चीवर बसून आंबे खाण्यात अगदी गुंग, सगळी दुनिया विसरल्या. आणि त्याचा नशीब, त्याचा प्रसाद आम्हाला मिळाला गोडख्यावर. असा राग आला, असा संताप आला की जाऊन तिला तिच्या म्हणजे जोरात ओरडून तिच्या 7 पिढ्यांचा उद्धार करून द्यावा अगदी. आणि जावं, ती कोय तिच्या तोंडावर फेकून द्यावी. पण पुढे 4 पावलं गेले, पण हो परत मागे आले की जाऊ द्या, परत नको. कशाला, आता जे घडलंय ते घडलंय, आता कशाला बोलायचं जास्त. आणि मी काय केलं, पर्समधनं प्लॅस्टिकची पिशवी, रुमाल काढला आणि ती कोय टाकली आणि परत भरभर भरभर, कारण ऊन भयंकर होतं, घरी यायला निघाले. घरी पोचले, थोड्यात माळी आलाच होता. त्याला सांगितलं, ताडेच्या वाडपासून 4-6 जरा मीटर दूर हेच रोपं लावून दे. आणि त्याला सांगितलं, रोज पाणी टाक. 4 दिवस 5 दिवस मी ती कामात, नोकरीच्या याच्यात अगदी विसरून गेले. मग 7-8 दिवसांनी जेव्हा थोडं मेथी, कोथिंबीर असं तोडायला निघाले, रे हा हा हा, माझ्या आनंदाची सीमा नाही. त्या कोयती फुटून बाहेर त्यात अगदी कोळी कोळी पानं आली होती. मला खूप खुशी झाली. हो, त्याच्यात माझ्या कामवाली बाईचा पण हात, रोज खरकट असं गोल फिरून बाल्टीने ती ओतत होती. आता रोज मी त्या झाडाला पाहिजे. 1 वर्ष झालं, थोडं वाढलं. 2 वर्ष झाले, थोडं वाढलं. 3ऱ्या वर्षी ते इतकं वाढलं की पक्षी यायला लागले, त्यांना घरटं मिळालं. मला आनंद झाला, माझ्याकडनं एक परोपकार झाला. मग धीरे धीरे आणखीन ते झाड वाढलं. इतकं 4थ्या वर्षी ते झाड एवढं वाढलं की आम्ही तिथे झुला बांधला. त्याच्या सावलीत आम्ही सगळे बसायला लागलो, गप्पा गोष्टी करायला लागलो. रात्री तिथे बसायचो. आणि महिनाभराने त्याला मोहर फुटला. आणि थोड्या दिवसांनी छोट्या 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 कैऱ्या त्याला आल्या. इतक्या छोट्या कैऱ्या, आणि पक्षी आले त्या कैऱ्या खायला. त्यांचा कलरव, त्यांचा आवाज. आणि परत मला वाटलं की पक्ष्यांना मी फक्त राहायला घरटच नाही, त्यांना जेवण सुद्धा दिलं. एवढ्या छोट्या छोट्या कैऱ्या पडल्या, मी किती त्या बाळकैऱ्यांचं किती करणार. मग मी कामवाली बायकांना आणि झाडू मारणारा जो यायचा, रस्त्यावर सब करणारा भिकारी, यांना सगळ्यांना वाटून, माळी यांना सगळ्यांना त्या वाटून टाकायची. मला वाटलं माझ्याकडनं केवढा मोठा परोपकार होतोय. 5व्या वर्षी ते झाड असं मोहरलं, मी पाहूनच थक्क झाले. इतक्या कैऱ्यांनी तो लदलं की अगदी मी खाली बसून कैऱ्या तोडत होतो. अख्ख्या 8 दिवसात आमचं डायनिंग टेबल आणि फ्रीज लोणचंच्या पासून, कैरीपासून होणाऱ्या सगळ्या पदार्थांनी भरलं. शेजारी पाजारी वाटलं. मग आले आंबे पिकायचे दिवस. एवढे आंबे तोडले आम्ही, इतके आंबे तोडले, अख्खं घर अगदी सुगंध. आजूबाजूचे लोक सुद्धा विचारायला लागले, काय खूप आंबे येतात ते. शेवटी सगळं जेव्हा खूप पिकले तेव्हा मी आजूबाजूच्या लोकांना, आमच्या शेजारी पाजारी आंबे, लोणचे, छुंदा, मोरंबा जे देता आले असेल, कच्च्या कैऱ्या, पिकलेल्या कैऱ्या, त्यांना सगळ्यांना वाटल्या. आणि आम्ही पण जेवढं त्या पिकलेल्या आंब्याचे पदार्थ करता येत असतील तेवढे केले बरं का. आता शेजारी पाजारी जेव्हा द्यायला गेले तर ते सुद्धा म्हणाले, ताई तुम्ही काय काम केलं, इतकं सगळं वाटून राहिलंय, काय आंबा आहे, कुठून आणला हा. मी काय बोलू त्यांना. चला म्हटलं, एवढी तारीफ मिळतीये आणि हा पण एक परोपकारच झाला माझ्याकडनं. परोपकाराची लांबी लिस्टच झाली होती जशी. मग काय झालं, माझ्या आते बहिणीच्या मुलीला पण कळलं. तर तिने मला फोन केला की मी येते 2 दिवसांनी. ती पुण्याहून आली. ती सुद्धा खुश, आंबे खाऊन आणि सगळे पदार्थ खाऊन. आणि जाता जाता ती म्हणाली, मी तिला सुद्धा बांधून दिलंय सगळं. ती म्हणाली, ताई अमेरिकेत माझं घर खूप मोठं आहे, बंगला आहे मोठा, मी तिथे झाडं लावणार. माझ्या नशिबी हे गोड फळ खाण्याचं असेल ना तर तिथे हे झाड नक्की येणार. मला खायचं वाटलं की माझ्या एवढ्याशा छोट्या कशा कामाचं मला केवढं मोठं फळ मिळतंय. अमेरिकेत सुद्धा हे झाड जाणार वा. आता खूप खाल्ले आंबे. धीरे धीरे जून महिना आला. आंब्या झाडावरची आंबे कमी व्हायला लागली.
रोज मी अशी पाहायचे, अगदी कमी होता 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 कमीच झाली, म्हणजे थोडीशी एक दोन दिसायची. मग माझ्या मनात संध्याकाळच्या उभी होते, विचार आला, थोड्या दिवसांनी सगळे आंबे नाहीसे होतील, परत पुढच्या वर्षी येतील. आम्ही आता या घरात राहू नाही राहणार कोणी पाहिलं, पण पुढच्या बदली झाली, ट्रान्सफर झाली, प्रमोशन झालं, पण नवीन किती पिढ्या या घरात राहायला येतील, कित्येक लोकांना हा आंबा खायला मिळेल, आजूबाजूच्या लोकांना मिळेल. लोक या कोया फेकतील तर कुठे कुठे हे झाडं लागणार. म्हणजे मला असं वाटायला लागलं की रहे ना रहे हम, हे चालूच राहणार. कुदरत किती देतं. एक कोय काय मी लावली, माझ्याकडनं किती किती पुण्य काम झालं. आम्ही राहिलो नाही राहिलो तरी लोकांना हे झाडं फळ देतच राहणार, देतच राहणार, देतच राहणार. मग मला असं वाटलं की बरं झालं त्या दिवशी मी जाऊन त्या बाईच्या 7 पिढ्यांचा उद्धार नाही केला, त्याच्या तोंडावरती कोय नाही फेकली. जर मी ते केलं असतं तर आज माझ्याकडनं एवढं मोठं पुण्यकाम, किती जणांचं मला पुण्य मिळालं, मला तृप्ती मिळाली, आम्हाला खायला मिळालं. एक आंब्याचे झाडाने, एक आंब्याचे कोयनी काय जादू केला. म्हणून आज आणखीन वनरक्षक दिवस, पण आज वनवाद दिवस आहे. तर मी 4 ओळी हिंदीत सांगते की खरंच कधी कधी हे झाड किती न कळत येतात, पण आम्हाला किती किती देऊन जातात. म्हणजे त्यांचे उपकार आम्ही विसरूच नाही शकत. म्हणाला ही गोष्ट छोटीशी आहे, पण पाहिलं तर धडा घेतला तर आयुष्यभराची आठवण आहे. आपण असं कधी करू शकतो, वाईट न करता चांगलं करायला गेलो तर केवढं छान मिळालं. ये पेड़ हमें कितना कुछ देते, ये पेड़ हमें कितना कुछ देते. हवा पानी भोजन चिता की लकड़ी तक देते, हवा पानी भोजन चिता की लकड़ी तक देते. जाते जाते तुम भी उन्हें कुछ देते जाओ यारो, जाते जाते तुम भी इन्हें कुछ देते जाओ यारो. अपने ही याद में 2-2 पेड़ लगाते जाओ यारो, अपने ही याद में 2-2 पेड़ लगाते जाओ यारो. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, एका कोळीची गोष्ट की त्या कोळीने काय कमाल केला, किती घरी ती पोचली, किती जणांना पोट भरलं तिने, किती जणांचं जेवण मिळालं. आम्हाला सुद्धा खूप खूप मिळालं, याचा मला खूप आनंद झाला. थँक्यू.